Hello, this is Advocate Preeti Patwa here. Once again, welcome with me. Now, in the series of professional misconduct by an advocate and contempt of court by an advocate, we are going to deal with the case of In Re Vinaychand Mishra. Okay, ऍडव्होकेटनं केलेलं प्रोफेशनल मिसकंडक्ट आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या बाबतीतले सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या सिरीज मध्ये आज आपण डिस्कस करणार आहे इन रे विनयचंद मिश्रांची केस. काय झालं बघा केसमध्ये. विनयचंद मिश्रा वॉज अन ऍडव्होकेट प्रॅक्टिसिंग इन उत्तर प्रदेश. ओके, देयर वॉज अन allegation against Vinaychand Mishra that he has spoken in an indecent language with the judge in the court and accordingly he has committed the contempt of court. A contempt of court was proven against the Vinaychand Mishra, and therefore he was imprisoned for the 6 weeks, and his license for the practice as an advocate was suspended for the 3 years. But at the same time, it was also told that his imprisonment should be suspended or postponed for the 4 years, and if within that 4 years he commit the type of offense against, then his 6 month imprisonment should be given to him. Okay, काय शिक्षा दिली विनयचंद मिश्रांना लक्षात येते तुमच्या. विनयचंद मिश्रांनी असभ्य भाषेमध्ये जज बरोबर कोर्टामध्ये संभाषण केलेलं होतं, म्हणून त्यांच्यावरती आरोप होता की त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे. तो आरोप सिद्ध झाला म्हणून त्यांना 6 आठवड्यांची जेल आणि त्यांचं ऍडव्होकेट म्हणून जे लायसन्स आहे ते 3 वर्षासाठी काय केलं सांगा, सस्पेंड केलं. पण ऍट द सेम टाइम असंही सांगितलं की 4 वर्षासाठी त्यांची जेलची जी शिक्षा आहे ती तात्पुरती तहकूब करण्यात यावी. जर त्यांनी परत तसा काही सिमिलर गुन्हा केला तर मग ती त्यांची 6 आठवड्यांची जी जेलची शिक्षा आहे ती त्यांना काय केली जावी, तर दिली जावी. पण काय झालं बघा, विनयचंद मिश्रांच्या केसमध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी 3 वर्षांसाठी त्यांचं लायसन्स काय केलेलं, रद्द केलेलं होतं. पण बरोबर विनयचंद मिश्रांचं जे जजमेंट होतं ते त्याच्या पुढची जी केस होती त्या केसमध्ये काय झालं सांगा, तर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस, त्यात ते जजमेंट चॅलेंज झालं आणि मुद्दा हा होता की कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी लायसन्स सस्पेंड करता येत नाही. लायसन्स सस्पेंड प्रोफेशनल मिसकंडक्ट साठी ऍडव्होकेट ऍक्ट खाली करता येते, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट खाली लायसन्स सस्पेंड करता येत नाही. ओके, सो सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या केसमध्ये विनयचंद मिश्राचं जजमेंट काय झालं, ओव्हररूल झालं आणि हे सांगितलं की कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी लायसन्स सस्पेंड करता येणार नाहीये. ओके, I will share the screen with all of you and we will deal in detail with this particular case of Vinaychand Mishra. रोमन 1 काय करायचं सांगा, इंट्रोडक्शन. हा, in this case an advocate was found guilty of the criminal contempt of the court and he was sentenced to undergo simple imprisonment for a period of the 6 weeks, किती आठवड्यांसाठी, 6 आठवडे, and suspended for practicing as an advocate for a period of the 3 years. पनिशमेंट ऑफ इम्प्रिझनमेंट काय केली सांगा, तर सस्पेंड केलेली होती फॉर द पिरियड ऑफ द 4 years, अँड द पनिशमेंट ऑफ इम्प्रिझनमेंट किती वर्षासाठी सस्पेंड केली, 4 years, अँड वॉज ऍक्टिव्हेटेड इन केस his conviction for any other offense of a contempt of court within said period. ह्या 4 वर्षात परत काही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट वगैरे त्यांनी केलं तर मग शिक्षा त्यांना ती ऍक्टिव्हेट करून द्या म्हणून सांगितलं. ओके, इन दिस केस काय केलं बघा, लायसन्स ऑफ ऍडव्होकेट टू प्रॅक्टिस अ लीगल प्रोफेशन may be suspended or cancelled by Supreme Court or High Court in the contempt jurisdiction. ह्या केस मध्ये म्हटलं की कंटेम्प्ट ज्युरिस्डिक्शन मध्ये सुद्धा लायसन्स सस्पेंड करता येते. पण however it is to be noted, this decision of the Vinaychand Mishra on the point has been overruled by the Supreme Court Bar Association versus Union of India. So in detail we are going to deal with the case of In Re Vinaychand Mishra. Roman 1 introduction, Roman 2 करायचा In Re Vinaychand Mishra. कॅपिटल ए काय करायचं सांगा, त्याच्यामध्ये तर केसचे फॅक्ट्स आहेत. द फॅक्ट ऑफ द केस वेर ॲज फॉलोज. ओके, द बन्सल फॉर्गन्स लिमिटेड took a loan from the UP Financial Corporation and made a default in the payment of the installment. Okay, बन्सल लिमिटेड ना UP फायनान्शियल कॉर्पोरेशन कडून लोन घेतलं, इन्स्टॉलमेंट पे केले नाही. The corporation proceeded against the company under section 29 of the UP Financial Corporation Act. Company filed a civil suit against the corporation and it had also filed an application for a grant of temporary injunction. कंपनीने काय केलं सांगा, तर कॉर्पोरेशनच्या अगेन्स्ट सूट फाईल केली, इंजंक्शन मागितलं. काउन्सिल फॉर कॉर्पोरेशन Sumoto put an appearance in the matter before the trial court
and prayed for the time for filing the reply. The learned trial court passed an order on the said date. An order was कोर्टानं काय केली सांगा तर ऑर्डर पास केली. आणि ऑर्डर काय होती? The learned court passed an order on the said date, and this order was काय बघा, corporation will not seize the factory of the company. Corporation काय कंपनीची फॅक्टरी सीज करणार नाही. Company shall pay the amount of the installment and will furnish also the security for disputed amount. कंपनीला सांगितलं की तुम्ही तुमचे सगळे पैसे भरा इन्स्टॉलमेंट मध्ये, आणि कॉर्पोरेशनने सांगितलं की तुम्हाला काही कंपनीची प्रॉपर्टी सीज करता येणार नाही. ट्रायल कोर्ट डायरेक्टेड टू फर्निश सिक्युरिटी against the said order of the trial court. Appeal was filed in the High Court, and the argument was advanced that the court had no jurisdiction to pass an order for the payment of installment of loan, and no security could have been ordered. During the argument, the leading event to the contempt happened. कोर्टामध्ये असं म्हणलं झालं की बाबा यांना काय अधिकार नाही असं करायचा. आणि त्या आर्ग्युमेंट मध्ये हे जे काही घटना आहे की नाही, ही घटना काय झाली सांगा तर घडली. कुठली घटना? कंटेम्पची जी घटना आहे ती घटना घडली. लेटर टू क्रिमिनल कंटेम्प्ट फॉर एन अलाहाबाद हायकोर्ट. ओके, पुढचा मुद्दा. जस्टिस S.K. केशोटे अगेन्स्ट whom the contempt was committed wrote a letter to the acting chief justice of Allahabad High Court narrating the event and requesting for a suitable action. ओके, काय झालं सांगतात, ज्यांच्या विरुद्ध हा कंटेम्प्ट झालेला ते जस्टिस केशोटे, त्यांनी अलाहाबाद हायकोर्टाला काय घटना घडली म्हणजे कंटेम्प्ट कसा झाला त्याचं पत्र लिहिलं. ओके, काय पत्र लिहिलं बघा, त्यांनी घटना सांगितली. व्हॉट वॉज दॅट पर्टिक्युलर? I put a question to Mishra under which provision this order has been passed. On putting of the question, he started to shout and said that no question could have been put to him. कुठल्या सेक्शन खाली ऑर्डर पास करायची असं विचारलं तर त्यांनी जोरात जोरात वकिलांनी ओरडायला चालू केलं. ओके, he will get me transferred or see that the impeachment motion is brought against me in the parliament. धमकी टाईप मध्ये की मला ट्रान्सफर करून टाकतील जजना, त्यांच्यावर इम्पिचमेंट ऑर्डर आणतील. ही फर्दर सेड दॅट he has turned up many judges. असं मी बऱ्याच जजेसना आता ट्रान्सफर केलेलं आतापर्यंत. He created a good scene in the court. He asked me to follow the practice of the court. In short, in sum and substance, it is the matter where, except to abuse me of a mother or sister, he insulted me like anything. Okay, आई आणि मदर अँड सिस्टर वरून इन्सल्ट करायचं सोडून बाकी सगळा अपमान त्यांनी काय केलेला होता तर माझा केलेला होता असं म्हणते केशोटे जजनी अलाहाबाद हायकोर्टाला कळवलं. ओके, आता पुढे स्टोरी काय होते बघा. द ऍक्टिंग चीफ जस्टिस ऑफ अलाहाबाद हायकोर्ट फॉरवर्डेड द लेटर द चीफ जस्टिस ऑफ इंडिया हु कॉन्स्टिट्यूटेड द बेंच ऑफ द 3 जजेस टू हिअर द मॅटर. ओके, चीफ जस्टिस अलाहाबाद हायकोर्टने काय केलं सांगा तर मॅटर चीफ जस्टिस कोणाला पाठवलं तर चीफ जस्टिस ऑफ इंडियाना, आणि त्यांनी 3 बेंचची कमिटी बसवली. द कोर्ट टूक अ व्ह्यू दॅट देयर वॉज अ प्रायमा फेसी केस ऑफ द क्रिमिनल कंटेम्प्ट. सुप्रीम कोर्टाने म्हटलं सरळ सरळ क्रिमिनल कंटेम्प्ट आहे कमिटेड बाय श्री मिश्रा and issued a notice to him to show cause why the contempt proceeding be not be initiated against him. He was found guilty of criminal code. Criminal contempt of court चा आरोप सिद्ध झाला. Sentenced to undergo simple imprisonment for the period of 6 months. 6 weeks, sorry, my mistake. Sentenced to simple imprisonment for the period of the 6 weeks. पण सेंटेन्स टू रिमेन सस्पेंडेड किती काळासाठी? 4 वर्ष. आणि परत जर क्रिमिनल कंटेम्प्ट केला तर ती शिक्षा ऍक्टिव्हेट होईल. ओके, अँड टू बी ऍक्टिव्हेटेड इन केस द कंटेम्प्टर is convicted for any other offense of the contempt of court within the said period. Okay, besides the contemptor was suspended from practicing as an advocate for the period of the 3 years. आणि 3 वर्षासाठी प्रॅक्टिस मधून पण सस्पेंड केलं. इट इज टू बी नोटेड, ऑलरेडी सांगितलेलं की हे जजमेंट नंतर ओव्हर रूल झालं. इट इज टू बी नोटेड सबसिक्वेंट केस ऑफ सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. Supreme Court made it clear that the license of advocate to practice cannot be suspended or cancelled. कशामध्ये सांगा तर इन द एक्सेसेस ऑफ कंटेम्प्ट ज्युरिडिक्शन ते लायसन्स कॅन्सल करता येणार नाहीये. ओके, इन दिस केस सुप्रीम कोर्ट मेड इट क्लिअर की सुप्रीम कोर्ट टेक कॉग्निझन्स ऑफ कंटेम्प्ट ऑफ हायकोर्ट. Being the court of record, Supreme Court have a power to punish contempt of court. Thus, Supreme Court is fully competent to take the cognizance of contempt of High Court or a
सबऑर्डिनेट कोर्ट हा मला पूर्ण अधिकार आहे आणि त्या पूर्ण अधिकारामध्ये सुप्रीम कोर्टाने कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी ह्या केसमध्ये काय केली सांगा, तर ती शिक्षा दिली 6 वीक्स साठी जेल आणि नंतर लायसन्स काय केलं सांगा, तर सस्पेंड केलेलं होतं. ओके, सो आय होप यू ऑल अंडरस्टूड दिस पर्टिक्युलर केस ऑफ द इन रे विनयचंद मिश्रा. इफ यू हॅव एनी डाऊट you can ask me. बोझा फिर सुने